कोणाचं रिकंपन आहे? नाही, अजिबात कोणी येऊ शकत नाही. स्वतःहून तुम्ही पंगती देऊ शकत नाही, स्वतःहून नाही देऊ शकत. आहे तुमच्या जे ईश्वरानं भरपूर दिलेलं आहे, पण तुम्ही स्वतःहून काहीच करू शकत नाही ना. मग त्याच्याकरता एक निमित्त पाहिजे, तुमच्या हातून काहीतरी झालं पाहिजे, ही संतांची भूमिका असते. आणि मग तेवढ्या करता आता सप्ताह ईश्वराच्या त्यांनी एवढीच प्रार्थना करतो की प्रत्येक तीर्थक्षेत्रावर आता पंढरीत झाला, आणखी दुसऱ्या ठिकाणी त्याचा निर्णय पांडुरंग काका आहे, आप्पासाहेब आहे, संपत दादा, कारभारी भाऊ आहे, रावसाहेबांना आहे, त्यांची सर्व मंडळी आहे, रघुनाथ महाराज आहे, सर्व मंडळी एका ठिकाणी बसून आता पुढच्या वर्षी आपल्याला कुठे सप्ताह करायचा हा सर्वांमध्ये ठरवायचं. आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन एका भगवंताचे आपण लेकरे, तोच पिता तोच माय या अनुषंगाने हे कार्य जोपर्यंत रघुनाथ महाराज मध्ये भगवंतांनी शक्ती दिलेली आहे, पांडुरंग काकांचं सहकार्य आहे, आप्पासाहेब आहेत, संपतदादा, तुम्ही सर्वांचं सहकार्य आहे, आणि तोपर्यंत हा सप्ताह आपण चालू ठेवावा अशी माझी विनंती आहे सर्वांना. आणि त्या अनुषंगाने आपण एकत्रित जमू आणि ईश्वराच्या चरणी आपली सेवा समर्पित करून मी तुमच्या सर्वांच्या चरणी तर सर्वांना नमस्कार करतो. आणि मी माझे शब्द या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. ऐका, बाबांनी सविस्तर आपल्याला आशीर्वाद दिला, मार्गदर्शन केलं आणि हेही सांगितलं की हे रघुनाथ दादा काय करतात, त्यांना आपण कसे सहकार्य करतो. पण याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे, जसं कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता भगवंताने, आणि सगळे गोपाळ का झालेले होते. गोपाळाला वाटलं आपण पण दूर आलो पर्वत, कृष्णानं तर बोटच लावलं म्हणले. तसं बाबाचं बोट आहे या सप्ताहाला, आणि आपण किती काय करू आपल्या त्याला होणार नाही. महात्मा जर नसेल तर जगामध्ये जग सुद्धा जिवंत राहणार नाही, सप्तापर्यंत जिवंत राहील आपण. म्हणून जोपर्यंत सती आहे, साधू आहे, शूर आहे, तोपर्यंत जग जिवंत आहे. आणि सती साधू ज्या दिवशी संपेल त्या दिवशी सगळं संपेल. म्हणून बाबा फार जरी काही करत नसले तरी त्यांच्याशिवाय हे काहीच नाही. जसं कृष्णाशिवाय गोवर्धन पर्वत उचलला गेला नाही, तसं हा सप्ताहाचा पर्व त्यांच्याच आशीर्वादानं आहे. आणि म्हणून बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्याच्यानंतर जगन्नाथ अण्णा 2 शब्द बोलतील आणि आपला कार्यक्रम संपेल.